98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्या निवड समितीने माझी निवड केली त्यांच्याबद्दल मी सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करते. साहित्य संमेलन हा मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा सोहळा असतो आणि त्याचा अध्यक्षपदाचा मान मला आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर मिळाला, त्याचं एक समाधान निश्चितपणे आहे. हा सन्मान हा केवळ माझा नाहीये. मी ज्या अभ्यास क्षेत्रामध्ये काम करत आले त्या लोकसंस्कृती आणि नाटक विशेषतः आणि स्त्री विचार या सर्व प्रकारच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान आहे. माझ्या आधी काम केलेल्या आणि पूर्वी काम करत असलेल्या आणि यानंतर करणाऱ्या या सर्वांचा सन्मान आहे असं मी मानते. कारण लोकसंस्कृतीचा हा जो प्रवास आहे हा माणसाच्या समूहाच्या सुरुवातीपासून तो आजपर्यंत सलग चाललेला आहे आणि या माणसाची भाषा, चाली, रीती, रूढी, त्याचे निरनिराळ्या प्रकारचे आविष्कार, कला या सगळ्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी जन्मभर करत आले आणि त्यातला आनंद मला मिळाला. माणसाचा प्रवास हा केवळ आजच्या पुरता नसतो, त्याच्या पाठीमागे पूर्वसुरींचं काही म्हणणं असतं आणि पुढची पिढी त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत असते. या सगळ्याचा अवधान अभ्यासकाला बाळगावं लागतं आणि ते घेऊन लोकसंस्कृतीचा अभ्यास मी करत आलेले आहे. हा कोणाला शहाणपण शिकवायचं म्हणून नाही, तर स्वतःलाच काही शहाणं होता आलं जीवनामध्ये तर या जीवनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यासाठी साधन म्हणून लोकपरंपरेतल्या अनेक बाबींचा मला उपयोग झाला. मग जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांच्या पासून लोकपरंपरेमध्ये विविध कलाविष्कार करणारे, विविध देवदेवतांच्या उपासना करणारे, त्या उपासना नाट्य करणारे, उपासनाची गाणी म्हणणारे असे सगळे कलावंत असतील, सर्वसामान्य माणसं असतील, त्यांचं जगणं असेल, त्यांचे उद्योग व्यवसाय असतील, त्याच्याशी निगडीत त्यांचे आविष्कार असतील, त्याच्यामध्ये चित्र आहे, शिल्प आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, या सगळ्यांचा यथाशक्य मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचं फलित म्हणून कदाचित मला हे पद दिलेलं असावं. पण हे पद हा या सर्वांचा सन्मान आहे असं मी मानते. या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आहे आणि सर्वसामान्य माणसाच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न साहित्यामध्ये, लोकपरंपरेमध्ये प्रामुख्याने झालेला आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.